कॉलेज आकुर्डीवरून आलो आणि आज मी तुमच्यासमोर एका महत्त्वाच्या विषयावर माझे विचार व्यक्त करणार आहे, जो आपल्या सर्वांच्या जीवनाशी जुळलेला आहे. आणि माझा विषय आहे सायबर क्राईम आणि युवकांची सुरक्षितता. मित्रांनो, आज आपण इंटरनेटच्या काळात जगतोय आणि एका क्लिकवर आपण सर्व जगची माहिती आपण घेतोय. ज्या वेगाने आपण इंटरनेटचा वापर करतोय त्याच वेगाने खूप काही लोक असे आहेत जे इंटरनेटचा गैरवापर करत आहेत. तर खरं सांगितलं तर आजचे शत्रू हातात पिस्तॉल घेऊन नाही तर कीबोर्ड आणि माऊस घेऊन गुन्हे करतात, ज्याला आपण सायबर गुन्हे असं म्हणतात. तर आज आपण सायबर गुन्ह्यांचे खूप काही प्रकाराबद्दल बोलणार आहोत आणि त्याचे उपायही आपण त्याच्याबद्दल पण बोलणार आहोत की आपल्याला काय उपाय करायचे. तर जे सर्वात पहिला जे सायबर गुन्ह्यांचा प्रकार आहे तो म्हणजे हनी ट्रॅप. मित्रांनो, तुम्ही कधी हनी ट्रॅपबद्दल ऐकलंय का? हे ऐकायला तर खूप गोड वाटतं, पण ह्याचे परिणाम जे ते खूप कडू असतात. हनी ट्रॅपमध्ये काय होतं की तुम्हाला मुलींच्या नावावर फेक अकाउंट बनवून लोक तुम्हाला मेसेज करतात आणि जाळात ओढून तुमच्याकडून पैसे उकळले जातात. हा युवकांसाठी एक सर्वात मोठा सापळ आहे. तर माझी विनंती आहे की कृपया अनोळखी फ्रेंड रिक्वेस्टना ॲक्सेप्ट करण्याआधी 10 वेळा नक्कीच विचार करा. आणि दुसरा प्रकार सायबर गुन्ह्यांचा आहे तो आहे डिजिटल अरेस्ट. हा आता सर्वात चर्चित प्रकार आहे, जे आपण दररोज न्यूज वगैरेमध्ये पण ऐकतो. ह्याच्यात काय होतं की स्कॅमर्स तुम्हाला पोलीस आणि CBIच्या नावाने व्हिडिओ कॉल करतात आणि व्हिडिओ कॉलच्या समोर म्हणजे तुमच्या कॅमेऱ्याच्या समोर तुम्हाला तासनतास बसवून ठेवतात असं सांगून की तुमचा आधार कार्डचा गैरवापर केला जात आहे किंवा तुमचा नंबर काही क्राईममध्ये सापडलेला आहे, चुकीच्या क्राईममध्ये सापडला आहे. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा की कोणीही पोलीस अधिकारी तुम्हाला व्हिडिओ कॉलवर कधीच अटॅक करणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे फिशिंग. तुम्हाला असे SMS येतात की तुम्हाला लॉटरी लागली आहे किंवा तुम्हाला फ्री वर्क फ्रॉम होम मिळतं आहे किंवा फ्री रिचार्ज भेटतं आहे. तर अशा लिंक्सवर कृपया क्लिक करू नका, कारण की तुमचे अकाउंट पण रिकामं होऊ शकतं. आणि त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे ओळख चोरी. हे आजकाल सर्वात घातक प्रकार आहे. ह्याच्यात काय होतं की लोक तुम्हाला सोशल मीडिया अकाउंटवर म्हणजे इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती तुम्हाला तुमच्या मित्राचे नावावर मेसेज येतं की मला पैशाची गरज आहे किंवा माझी फायनान्शियल कंडिशन बरी नाही आहे, तर मला एवढे पैसे पाठवू शकता का? कृपया अशा मेसेजेसला पण इग्नोर करा आणि ह्याची खात्री करून घ्या की तो खरंच तुमचा मित्रच पैसे मागतोय ना. कारण की सायबर गुन्ह्याची संख्या आता आपल्या भारतात खूप वाढते आहे आणि आपण आता उपायाबद्दल जाणणार आहोत की ह्याचे आपण काय उपाय करू शकतो. तर सर्वात पहिला, तुमचे सोशल मीडिया अकाउंट्सना 2 स्टेप व्हेरिफिकेशन लावा. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरं म्हटलं तर तुमचा जो पासवर्ड आहे
ते तुम्ही कोणालाही शेअर करू नका. म्हणजे जवळच्या मित्रालाही तुम्ही पासवर्ड तुम्हाला देऊ नका, कारण की तो तुमच्या घराची चावीसारखं असतं आणि ते तुम्हाला सुरक्षित ठेवावं लागतं. आणि त्याच्यानंतरचा जो उपाय आहे तो म्हणजे अनोळखी लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट कधीच करू नका, कारण की हा तुमच्यासाठीच धोकाधडी असतं. शेवटीच मी एवढंच म्हणेल की सावध राहा, सुरक्षित राहा, इंटरनेटचा गैरवापर करू नका. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मला इथे माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल